मराठा सकल क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी बंद मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतरही नवी मुंबईमध्ये काही काळ आंदोलन चिघळलं होतं. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आंदोलकांनी ठिय्या मांडत तब्बल 5 तास मुंबई पुणे एक्सप्रेस वे रोखून धरला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडे फोडले. मात्र तरीही आंदोलकांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही काळ त्यामुळे वाहतूकही ठप्प होऊन सुरू होत होती. मात्र पुन्हा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे एक्सप्रेस वेवर वाहतुकीवर याचा परिणाम होत होता. मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वात जास्त हिंसक वळण नवी मुंबईतल्या कळंबोलीत लागलं. सकाळी पोलिसांच्या गाड्या पेटवण्यात आल्या तर दुपारी एक्सप्रेस वेवरील वाहतूक रोखून धरण्यात आली. संध्याकाळपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. संध्याकाळी आंदोलकांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. राज्यभर मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलन सुरू असताना मराठा समाजातील काही मान्यवरांनी पुढे येऊन शांततेचं आवाहन केलंय. हिंसक आंदोलनांमुळे वातावरण तापलं तरी त्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. भावनिक मुद्द्यावरील आंदोलन मोठ्या उंचीवर पोहोचल्यासारखं वाटलं तरी ते दीर्घकाळ टिकत नाही. मराठा समाजानं आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा, पण त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा. अट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा दलितांमध्ये तसंच आरक्षणाच्या निमित्तानं मराठा ओबीसीमध्ये तेढ अडवण्याचे प्रयत्न केले जातात. त्यापासून सावध राहिले पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याचं पातक मराठा समाजाच्या माथी येईल, असं सांगताना मराठा समाजाला शांततेचं आवाहन करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला मुंबई बंद सकल मराठा क्रांती मोर्चाकडून मागे घेण्यात आलाय. मुंबईत सकल मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी बंद स्थगित करत असल्याची घोषणा केली. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला. सरकारनं हातात दगडकाठ्या घेण्यास भाग पाडल्याचं पवार यांनी म्हटलं. या बंद काळात केलेल्या सहकार्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईकरांचे आभार मानण्यात आले. तसंच मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मानखुर्द परिसरात सकाळपासून शांततेत आंदोलन सुरू होतं. मात्र दुपारच्या सुमाराला या आंदोलनाला गालबोट लागलं. दुपारी 1:30च्या सुमाराला आंदोलकांनी बेस्ट बस फोडून पेटवून दिली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोलनं भरलेल्या बाटल्याही आणल्या होत्या. या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शहरातील मुख्य रस्त्यांवर आंदोलन सुरू होतं. नालासोपाऱ्यातील तुलिंज रोड, आचोले रोडवर रास्ता रोको करून बाजारपेठ बंद करण्यात आल्या. शाळा, महाविद्यालय, मेडिकल वगळता सारं काही बंद करण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. एसटी बस, परिवहन बसही बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना पायपीट करत स्टेशन गाठावं लागलं. तर जोगेश्वरी परिसरात रेल्वे सेवा अडवून धरल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा रस्त्यांवर वळवला. यावेळी अनेक दुकानं कार्यकर्त्यांनी बंद करायला लावली. रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना देखील यावेळी कार्यकर्त्यांनी रिक्षातून उतरवलं. 3 तास ईस्टर्न एक्सप्रेस वे आंदोलकांनी रोखून धरला होता. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली होती. तसंच आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यावेळी 2 पोलीस जखमी झाले तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ठाण्यातल्या नितीन कंपनीजवळ आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांची गाडीही उलटून लावली. अनेक खासगी गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. उत्तरादाखल पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांना यावेळी लाठीमारही करावा लागला. सरकारला हे आंदोलन आणखी चिघळवायचंय का असा आरोप करत मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करणं थांबावं असा सल्ला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. परळीत 8 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुंडेंनीही भेट दिली. मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदचा शासकीय कार्यालयांवर थोडा का होईना परिणाम झाला. मंत्रालयात नेहमीपेक्षा कमी म्हणजे सुमारे 80% कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवण्यात आली. तसंच मंत्रालयात काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्यांची नेहमीची गर्दीही काहीशी कमीच होती. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना जात विचारून मराठा आंदोलनात बंदोबस्त देण्यात आल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. मराठा आंदोलन चिघळण्यास मंत्र्यांची विधानं जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मराठा आंदोलनादरम्यान समाजकंटकांनी हल्ला केल्याप्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे. तसंच 20 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली आहे. मुंबईचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या चेंबूरच्या शिवाजी चौकात मराठा समाजातील आंदोलकांनी रास्ता रोको केला. यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि मुंबई बाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. हजारो आंदोलक रस्त्यावर उतरल्यानं बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांचंही काहीच चाललं नाही.
रायगडमधल्या खोपोलीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांकडून रस्त्यावर चक्का जामही करण्यात आला। रस्त्यावर शेकडो आंदोलकांनी एकत्र ठिय्या आंदोलन केलं। मराठा समाजानं पुकारलेल्या बंदला पालघरमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला। पालघर, बोईसर या मुख्य शहरांतील बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या बससह शहरातल्या रिक्षा पूर्णपणे बंद राहिल्या। जिल्ह्यातील महत्त्वाच्या महामार्गावर येऊन रास्ता रोकोही करण्यात आला, तर बस बंद असल्यानं शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांचे मोठे हाल झाले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बीडमधल्या गेवराईमध्ये आंदोलकांनी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला। यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दुचाकींची तोडफोड केली। आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या मराठा आंदोलनाच्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या। त्यामुळेच मुंबईच्या परळ परिसरात असलेल्या KEM रुग्णालय परिसरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी काळजी घेतली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यवतमाळच्या उमरखेडमध्ये मराठा समाजाच्या वकिलांनी आपले कोर्ट जाळून सरकारचा निषेध नोंदवला। आरक्षणाचं आश्वासन देऊनही मुख्यमंत्र्यांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हिंगोलीमध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली, शिवाय रास्ता रोकोही केला। आंदोलनामुळे शाळा महाविद्यालये बंद होती। हिंगोली परभणी राज्य रस्त्यावर देवळा फाटा इथं रास्ता रोको करण्यात आला। रुग्णवाहिका, शाळेच्या गाड्या आणि पंढरपूरवरून येणारी दिंडीची वाहनं मात्र सोडण्यात आली। वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये मराठा आंदोलकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं। मराठा आंदोलनाचं लोण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं। वाशिम जिल्ह्यातही या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील रिसोड इथल्या BSNLच्या टॉवरवर 4 आंदोलनकर्ते सकाळी 10:30 पासून चढले होते। पोलीस प्रशासनानं परिसर ताब्यात घेऊन आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती केली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बीडमधल्या गेवराईमध्ये आंदोलकांनी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला। यावेळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दुचाकींची तोडफोड केली। पोलिसांच्या लाठीमारात काही कार्यकर्ते जखमी झाले। जालन्यातल्या भोकरदनमध्ये उपविभागीय कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांविरोधात सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आलं। सेनेचे तालुका प्रमुख आणि पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले होते। उपविभागीय कार्यालयापुढे धरणंही धरण्यात आलं। यावेळी काकासाहेब शिंदे अमर रहेच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या। मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीमध्ये अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। सांगलीतील गणपती मंदिरामागे असलेल्या स्वामी समर्थ घाटावर अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागलं। हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला। घटनेचं गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी पोहोचले। यावेळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ नांगरे पाटील यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। कराड इथल्या गोटे रस्त्यावर टायर पेटून आंदोलनकर्त्यांनी नांगरे पाटलांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि गाडीला मार्ग मोकळा करून दिला। सकल मराठा मोर्चाच्या वतीनं आयोजित केलेल्या बंदला रायगड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या महाडसह पेण, कर्जत, खोपोली, रोहा, श्रीवर्धन इथल्या बाजारपेठा बंद होत्या। यातून शाळा महाविद्यालयांसह अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या। महाड इथं आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला। कर्जत, पेणमध्येही मराठा बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। आंदोलकांनी वाहतूक रोखून धरल्यानं जुना मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला। कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलेल्या नाशिक बंदच्या हाकेचा फटका नाशिक बाजार समितीसह शेतकऱ्यांनाही बसला। सकाळच्या सत्रात फक्त 22 गाड्यांची आवक झाली, तर संध्याकाळच्या सत्रात भाजीपाल्यांची आवकच झाली नाही। काही प्रमाणात शेतकरी आपला भाजीपाला घेऊन आले होते, मात्र व्यापारीच आले नसल्यानं सकाळी आलेला भाजीपाला संध्याकाळपर्यंत तसाच पडून होता। नाशिकवरून सर्वाधिक भाजीपाला गुजरात, मुंबईसह उपनगरात जात असतो, मात्र बंदच्या हाकेमुळे नेहमीप्रमाणे जाणारा भाजीपाला जाऊ शकला नाही। वाहतूकदारांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम सामान्यांच्या जनजीवनावर पडू लागल्याचं दिसून येत आहे। नागपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत फळं आणि भाज्यांची आवक घटल्यानं
किमतींमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये भाजी आणि फळांचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत। परिस्थिती अशीच राहिली तर भाजी आणि फळांचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वाहतूकदारांच्या संपामुळे नागपूरमधील सुमारे 15,000हून अधिक ट्रकची चाकं ठप्प झाली आहेत। डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि इतर मागण्यांसाठी देशभरातील वाहतूकदार 20 जुलैपासून संपावर गेलेत। केवळ नागपुरात येणाऱ्या मालावरच नाही तर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून इतर राज्यात जाणाऱ्या मालावरही या संपाचा परिणाम झाला आहे। सातारा शहरातही आज मराठा आरक्षणासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चात मोठ्या संख्येने तरुण मुलांनी हजेरी लावली। सातारा मराठा समाजातील संतप्त हजारो कार्यकर्त्यांनी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला। पालघर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचे पडसाद दिसले। पालघर शहरात रिक्षा तसंच बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या। बोईसर इथं सकाळपासून रिक्षा बसेस मराठा समाजाकडून बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले। कल्याणच्या शिवाजी महाराज चौकातून मराठा मोर्चाला सुरुवात झाली। तहसीलदार कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला। कल्याणमध्ये बंदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या। बंदला प्रतिसाद देण्यासाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते मुलुंड स्टेशन परिसरात जमले। सध्या तरी मुलुंड उपनगरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत। नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केलं। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान आंदोलनकर्त्यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईतल्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या, पण ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचं चित्र दिसत होतं। नालासोपाऱ्यात अशाच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली, पण आंदोलकांनी याही परिस्थितीत संयम दाखवत कोंडीतून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली। रेल्वे ओव्हरब्रिज आंदोलकांनी बंद केला होता। ठिय्या देऊन बसलेल्या आंदोलकांमुळे वाहतूक कोंडीही झाली होती। याच कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली आणि त्यात गंभीर रुग्ण असल्याची माहिती आंदोलकांना मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करून माणुसकीचं दर्शन घडवलं। जालना जिल्ह्यातील वडीगोद्री इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढण्यात आली। संपूर्ण गावातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील जगन्नाथ सोनावणे यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे। मंगळवारी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान विष प्राशन केल्याचं आंदोलक सांगत होते। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला। मात्र जिल्हा प्रशासनानं मृत्यू आणि आंदोलनाचा काही संबंध नसल्याचं सांगितलं। यासाठी आंदोलनाचं व्हिडिओ फुटेजही तपासलं, मात्र या आंदोलनात जगन्नाथ सोनावणे सहभागी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं। पंढरपूरहून परतत असताना मुक्ताबाईच्या पालखीतल्या वारकऱ्यांना अपघात झाला। टेम्पोमधल्या 40 वारकऱ्यांपैकी 35 जण किरकोळ जखमी झाले तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। जखमींना बुलढाणा आणि जालन्याच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय। वारकऱ्यांच्या टेम्पोला रचना ट्रॅव्हल्सच्या बसनं धडक दिली। खामगाव जालना राज्य महामार्गावर ही दुर्घटना घडली। पुन्हा एकदा मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला। सावकाराच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे या महिलेनं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला ताब्यात घेतला आणि अनर्थ टळला। कारंडे या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील शिरगीरवाडी गावच्या रहिवासी आहेत। सरकारी कार्यालयात आत्महत्या करण्याचं फॅड वाढल्यानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं त्या रोखण्यासाठी एक नामी शक्कल लढवली। महापालिकेनं पहिल्या मजल्यावर चक्क जाळी बसवली। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय अर्थातच चांगला आहे, पण त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना भीती सतावत असल्याचंही उघडगुपीत आहे। मुंबईतल्या नामांकित सेंट झेवियर्स कॉलेजला पहिल्यांदाच मराठी प्राचार्य लाभले आहेत। गेल्या 150 वर्षात असं पहिल्यांदाच होत आहे। याचबरोबर बिगर ख्रिश्चन असलेली व्यक्ती प्राचार्यपदी प्रथमच विराजमान होते। सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे राजेंद्र शिंदे 24वे प्राचार्य असतील। येत्या 1 सप्टेंबरला ते पद स्वीकारणार आहेत। सध्या झेवियर्स कॉलेजच्या प्राध्यापकांमध्ये सर्वात अनुभवी असल्यानंच त्यांचं नाव जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। राजेंद्र शिंदे यांनी वनस्पतीशास्त्र विषयात PhD केली असून ते झेवियर्स महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख म्हणून सध्या काम पाहतात। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच लासलगाव मतदारसंघात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी भुजबळ यांनी 2.5 वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना काम करण्याच्या सूचनाही केल्या। मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या सदस्यांनी येणाऱ्या विविध अडचणी समजून घेत त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं। कार्यकर्त्यांकडून यावेळी भुजबळ यांचं जंगी स्वागत करण्यात आलं।
एसटी विभागात मोठा गाजावाजा करत आणलेल्या शिवशाही बसवर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. ज्या कंपनीच्या मालकीच्या या बसेस आहेत त्या कंपनीनं काही शिवशाही बसेसचे हप्ते न भरल्यामुळे त्या 10 बसेसची जप्ती करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. रत्नागिरीच्या एसटी विभागात अशा 2 बस असून त्या जप्त करण्यासाठी फायनान्स कंपनीचे अधिकारी रत्नागिरीत आले होते. मात्र विभाग नियंत्रकांनी कंपनीशी त्यांचं बोलणं करून दिल्यानंतर कंपनीनं थकीत रक्कम 2 ते 3 दिवसात भरण्याचं मान्य केल्यानं जप्तीची कारवाई या अधिकाऱ्यांनी तात्पुरती थांबवली. गुजरातमधील कंपनी असलेल्या रेनबो टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या शिवशाही गाड्या एसटीच्या ताफ्यात आहेत. या बसवर हिंदुजा लेलँड फायनान्सचे सुमारे 7 लाख रुपये थकीत आहेत. मराठा मोर्चा आंदोलनाचा फटका नाशिक एसटी बस विभागाला बसला. गेल्या दोन दिवसात 1 कोटीहून अधिक रुपयांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आंदोलनाला हिंसक वळण काही ठिकाणी लागल्यामुळे काही बसेस या एसटी आगारातून सोडण्यात आल्या नाही आणि कारण आंदोलकांचं मुख्य लक्षच हे एसटी बसेस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि यात जवळपास 1 कोटींचं नुकसान झालं. महाराष्ट्र बंद असतानाही शेतकऱ्यांनी बेंदूरचा सण मात्र मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्तानं वर्षभर शेतात राबणाऱ्या जनावरांची मोठ्या भक्तिभावानं पूजा करण्यात आली. अन्नधान्य पिकवणारा शेतकरी आजच्या यंत्रयुगातही जनावरांवर जीवापाड प्रेम करतो. बेंदूर सणानिमित्त या जनावरांना अंघोळ घालून आणि रंगरंगोटी करून त्यांची पूजा करण्यात आली. त्यांना गोड पुरणपोळी देखील खाऊ घालण्यात आली. मुंबईत घर खरेदी करणं आता आणखी महाग होणार आहे कारण मुंबईमध्ये 1% जास्त स्टॅम्प ड्युटी लागणार आहे. राज्य सरकारनं मुंबईत मालमत्ता घ्यायची असेल तर 1% जास्त स्टॅम्प ड्युटी भरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये बदल करण्यात येतील. या अतिरिक्त स्टॅम्प ड्युटीमुळे मिळणारे पैसे मेट्रो, मोनोरेल, फ्रीवे, सीलिंग अशा प्रकल्पांच्या निधीसाठी वापरले जाणार आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मुंबईतल्या वांद्रेतल्या पूर्व भागात फ्लॅट विकत घेतला. या प्रॉपर्टीची किंमत बाजारभावानुसार 7,15,00,000 रुपये एवढी आहे. पत्नी अंजलीच्या नावे सचिननं हा फ्लॅट घेतलाय. आयुष्यातला काही काळ ज्या वांद्रे पूर्व भागात घालवला त्याच परिसरात त्यानं हा फ्लॅट घेतलाय. गांधीनगरमधल्या रुस्तमजी सीझन्समध्ये त्यानं घर घेतलंय. याआधी त्यानं वांद्रे पश्चिमेला एक बंगला विकत घेतलाय. आता पूर्वेला 1600 चौरस फुटाचा हा नवा फ्लॅट घेतलाय. धागा शौर्याचा राखी अभिमानाची या झी24 तासच्या विशेष उपक्रमाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सोलापूरच्या महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्थेनं यात सहभाग घेतला. संस्थेच्या सुरेख कल्याण शेट्टी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणि गिरिजाबाई प्राथमिक विद्यालयाच्या 350 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. देशाच्या सीमांचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पत्ररूपी राख्या तयार केल्या. झी24 तासच्या या उपक्रमाचं शिक्षक आणि संस्थाचालकांनी कौतुक केलंय. झी24 तासच्या संघर्षाला हवी साथ या उपक्रमाला समाजाच्या सर्व स्तरांमधून मदतीचा ओघ सुरू झालाय. कुटुंबातील संकटावर मात करत 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संघर्ष कथा आम्ही समाजासमोर आणल्या. या पाहून मुलांसाठी आर्थिक मदतीचे हात पुढे येत आहेत. पुण्यातील श्री लक्ष्मी दामोदर फाकटकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या सर्व मुलांना भरघोस मदत देण्यात आली आहे. आणि वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी, हेल्मेटचं वजन आता आणखी कमी होणार आहे. आता हेल्मेट 1200 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचं असणार आहे. वाढते रस्ते अपघात आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. सरकारी संस्था BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनं हेल्मेटचं वजन 300 ग्रॅमनं कमी करण्याचे आदेश दिले. हा नवीन नियम 15 जानेवारी 2019 पासून लागू होणार आहे.